हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी पुन्हा एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजच्या रेसिपीमध्ये अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये ही मँगो आईस्क्रीम कशी बनवायची हे शिकवलेलं आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी मार्केट सारखी आईस्क्रीम आपण घरच्या घरी खूप कमी सामानात आणि कमी वेळामध्ये बनवू शकतो। तर त्यासाठी इथे मी 1 लिटर फुल क्रीमचं दूध घेतलेलं आहे, म्हशीचं दूध आहे। तर दूध जेवढं जास्त घेतलं तेवढी आईस्क्रीम आपली भन्नाट होते। तर दुधाला व्यवस्थित उकळी फोडून घ्यायची आहे। तर मी फुल गॅसवरच व्यवस्थित अशी उकळी फोडून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये अर्धा कप इथे मी साखर घातलेली आहे। तर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर यापेक्षा जास्तही घालू शकता। आता हे दूध आपल्याला व्यवस्थित साखर मेल्ट होऊ द्यायची आहे आणि दूध आपल्याला एकदम घट्ट करून घ्यायचं आहे। अर्ध्यापेक्षा कमी आपल्याला दूध इथे करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता साधारण अर्धा आपलं दूध झालेलं आहे। तर आणखीन आपल्याला कमी गॅसवरच हे दूध ठेवायचं आहे उकळण्यासाठी आणि जसं कंडेन्स मिल्क असते त्याचप्रमाणे आपल्याला हे दूध बनवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला दूध उकळण्याची ही प्रोसेस लांब वाटत असेल तर याऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्क सुद्धा वापरू शकता। त्याची सुद्धा आईस्क्रीम खूप भन्नाट होते। इथे आपल्याला कंडेन्स मिल्कच बनवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता दूध आपलं खूप कमी झालेलं आहे, आपल्याला एवढंच पाहिजे होतं दूध। आता काय करायचं आहे, हे जे दूध आहे एकदम आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर गॅसच्या खाली ठेवून इथे मी पूर्ण दूध थंड करून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता काय करायचं आहे, ह्या दुधामध्ये मी 1 कप आंब्याचा गर घालणार आहे। तर आंब्याचा गर आपल्याला साल काढून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर पाहू शकता किती मस्त असा आंब्याचा पल्प आपला आहे। तर आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्या गरामध्ये मी थोडे थोडे आंब्याचे तुकडे देखील टाकले होते। ते आईस्क्रीम खाताना मध्ये मध्ये आले ना तर खूपच भारी लागतात, एकदा खरंच ट्राय करा। तर आता आपली आईस्क्रीम लगभग तयारच झालेली आहे। तर आता काय करायचं आहे, एका कंटेनरमध्ये ओतून आपल्याला रात्रभर फ्रीजरला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, स्टीलचा डबा। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या स्टीलच्या डब्यामध्ये रात्रभर फ्रीजरला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर आता आपण उद्या सकाळी पाहूयात। तर हे पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी। तर मी 10 ते 15 मिनिट असंच फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलं होतं। आता आपण खोलून पाहूयात। तर पाहू शकता किती भन्नाट अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। मस्त आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। आता आपण स्पूनने काढून पाहूयात। खूप यम्मी झाली होती खरंच। तर इथे मी स्पून घेतलेला आहे, स्पूननी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे। तर थोडीशी मेल्ट झाली की स्पूनमध्ये व्यवस्थित निघते। तर पाहू शकता किती भन्नाट मार्केट सारखी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। तर तुमच्या घरी लहान मुले असतील तर एकदा नक्की बनवून द्या। खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात ही आईस्क्रीम बनते आणि खायला तितकीच यम्मी लागते। तर पाहू शकता किती मस्त आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।